राज सेव्यमान पावनांग्रि पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदुशेखरम कृपाकरम। सकाळी आज स्वच्छता भारत अभियान इकडे आलंय कल्याणच्या इकडे, तर बघा कसे मस्त काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे। स्वच्छ भारत स्वच्छ भारत तारकं परं नीलकंठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालका भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हिंद। आज आपण कल्याणमध्ये आलोय। शुक्ला सरांच्या अंडर आपण स्वच्छ भारत मोहीम ही राबवतोय आणि 4 वीक पासून अधिक मास मध्ये ते लोक ही स्वच्छ भारत अभियान राबवत आहेत। तर आता आपल्याला खूप सारा कचरा इकडे तिकडे दिसलेला बघतोय, तर त्यात सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की एका धार्मिक स्थळाच्या बाहेर दारूच्या बाटल्या दिसतात। मुक्तिदायकं प्रशस्त चारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्त लोक विग्रहं विनिक्वण। भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ भारत सुंदर भारत। धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। बोल हर हर हर। आपला जो देश आहे, धर्म आहे, त्याचं रक्षण व्हावं याकरता म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत। गुरुवर्य नवनीतानंद महाराज यांची संकल्पना देव देश धर्म याकरता म्हणून टाकायचं आणि त्याचा एक भाग म्हणून हा भारत देश स्वच्छ आणि सुंदर व्हावा म्हणून ही जी काही संकल्पना आहे, ही संकल्पना कल्याण शहर वारकरी प्रबोधन ट्रस्टच्या मार्फत निळ्या देवस्थानमधून ती सुरू आहे आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये देवस्थान समन्वय चळवळसुद्धा सुरू केलेली आहे। या अनुषंगाने सगळी देवस्थानं एकत्र व्हावीत आणि या धर्माचं रक्षण व्हावं, या देशाचं रक्षण व्हावं म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत। आपण सगळ्यांनी त्यासाठी झटलं पाहिजे। नवनीतांचे गुरुवर्य नवनीतानंद महाराज यांचे सगळ्यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत, ते स्वतः आपल्याबरोबर आहेत, ही आपण विश्वास आपण जवळ बाळगला पाहिजे। आणि स्वामी म्हणतात झटू नको मी तुझ्या पाठीशी आहे। भारताच्या लोकांना हे समजणं फार गरजेचं आहे की स्वच्छता आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि शुक्लाजी आणि त्यांची पूर्ण टीम आहे ती खूप चांगलं काम करते। तर सर्वांनी त्यांना सपोर्ट करा आणि स्वच्छता राखा आणि भारताला एक स्वच्छ भारत बनवून आमचा साथ द्या। धन्यवाद।